डोले संघाने एक बाजी मारली ऑलरेडी. काय शिरताची बॅटिंग बघितली आपण. अगदी निसटता सामना त्याने खेचून आणला आपल्या फलंदाजीच्या जोरावर. म्हणून तर तो वन ऑफ द बेस्ट फिनिशर आहे डोले संघाकडून. शिरताज नावामध्ये सुद्धा फार मोठी धमक आणि चमक आहे आणि तसं त्याने स्वतःला सिद्ध सुद्धा केलं. आपल्याला परमेश्वराने यशाची गवसणी घालण्यासाठीच पाठवलेलं असतं मित्रांनो, स्वतःला सिद्ध करण्यासाठीच. आपल्या परमात्म्याला सुद्धा मान्य नसतं की मी ज्याला पृथ्वी तलावरती पाठवलंय त्याने अपयशी व्हावं, असं अजिबात मान्य नसतं. जसं आपल्या आईवडिलांना सुद्धा ते पसंत नसतं. माझ्या बाजूला लखन आहे, तो पण सटकार चौकार मारणार. साहिलवरती आक्रमण सुरू झालंय आणि धावसंख्या ह्या दोन चेंडूमध्ये आतापर्यंत पाहतोय 8 वर. 8 ऑन द बोर्ड. बॅकफुटला गेले, फक्त बॅकफुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक फक्त ड्राईव्ह केलं तर शॉर्ट कव्हर रिझनमध्ये. ओरिएंट क्लब डी डिव्हिजन कंगालिंग RACC माटुंगा नॉकआउटच्या लीगमध्ये आपली लाडकी अनुष्का शेखर दळवी ही सर्वांची चाहती आणि चांगलं क्रिकेट खेळत आहे. दरम्यान नरेजी शेलार उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण मनसे स्वयंरोजगार विभाग यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम साहेब. सोबतीला यशवंतजी ठाणगे साहेब सुद्धा. हा चौकार आलाय आपलं स्वागत करण्यासाठी. सुंदर चौकार आणि धावसंख्या चौकाराने फुलते 13 वर. 13 ऑन द बोर्ड. उल्लेखनीय स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेच्या निमित्ताने आपण स्वर्गीय समीरचा उल्लेख करतोय. त्यासाठी अनेकांनी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली आहे. जो जो येतो तो समीरची आठवण काढतोय की समीरला आपण मिस करतोय. मिस यू ब्रदर. प्रत्येकाच्या ओठांवरती, मुखामध्ये, श्वासामध्ये, नसामध्ये, ध्यानामध्ये, मनामध्ये तेच नाव आहे स्वर्गीय समीरचं, ज्याला आपण मिस करतोय. आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आजचा दुसरा दिवस, जवळपास 1.5 दिवस झालाय. 1 वाजायला आलेत. धावसंख्या 4 चेंडूंमध्ये इथे फुलली आहे. हो, इथे 13 धावा असताना विकेटचं पतन. कॉट बियांची अपील. सीरताने झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागत असताना कलंबोली टीमला. चुरा के दिल मेरा गोरिया चले, चुरा के दिल मेरा गोरिया चले, पूरा के निंदिया कहाँ तू चले. हॅलो. इन स्विंगर होता. जबरदस्त आतमध्ये वळला. अगदी फटका मारण्यासाठी रूम नव्हती, जागा नव्हती. चेंडू खाली सुद्धा राहिला विथ स्विंग. इन स्विंगर आणि बॅटची आतली कडा घेऊन विकेट किपरने मस्त जज करून, काय तालमेल विकेट किपरचं. जबरदस्त घारीसारखी नजर आणि हे झेल आपल्या हातामध्ये विसावून पहिला धक्का लागलाय तो. भावेश नावाचा फलंदाज बाद झाला, ज्याने 4 धावांचं योगदान दिलं होतं. त्याने नुकताच चौकार सुद्धा ठोकला होता आपल्या संघासाठी. कलंबोली संघाकडून खेळतोय. सनी भोईर सुद्धा खेळतोय सामन्यामध्ये, ज्याला आम्ही विसरू शकत नाही. त्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगलं डीजे प्लेइंग केलं होतं. सनी भोईर फ्रॉम कलंबोली, तुला सुद्धा शुभेच्छा आमच्याकडून सन्नी. नरेशाला नवीन बॅटर. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडूला खोदून काढले. ड्राईव्ह होत असताना शॉर्ट मिडकडचा फिल्डर डायरेक्ट फेकी करतोय. नेम हुकला तिथे. पंच सुद्धा स्वतःचा बचाव करत असताना किती वेगवान मारा तिथे. क्लायमॅक्स पाहायला मिळालं. एका चेंडूमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं आपल्याला या चेंडूच्या माध्यमातून. सुंदर इथे स्पर्धा आणि चुरशीची लढाई कशी असावी, तर जय हनुमान क्रिकेटच्या माध्यमातून ठेवलेल्या स्पर्धेमध्ये असावी. स्पर्धेचं नियोजन कसं असावं, वन मॅन शो आकाश ठाणगे अँड टीम सारखं असावं, असं नियोजनबद्ध आयोजन असलेली स्पर्धा पाहतो आपण. स्पर्धेसाठी अनेकांचं मोलाचं योगदान, त्यामध्ये ठाकरे मंडळी, ठाणगे मंडळी, अनेकांचं मोलाचं योगदान आपण पाहतो. आणि बाहेरच्या पंचक्रोशीतील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचं सुद्धा आम्हाला अगदी सडल मनाने, मोठ्या मनाने आधार सुद्धा प्राप्त झालाय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये अनेक उतार चढाव बघितले आपण. शेक्सर बघितला, विकेट बघितली, चौकार बघितला, सिंगल बघितले आणि धावसंख्या 14 आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात. केतन मगर नावाचा गोलंदाज आता सज्ज होते नवीन षटकासाठी. षटक क्रमांक 2. 3-3 षटकांचा मुकाबला आहे आणि समोर बॅटर सज्ज झालाय नरेश सामना करण्यासाठी. संकेत आणि नरेशची जोडी आहे. भावेश बाद झालाय. संकेतने षटकार मारलाय. संकेत खेळतो 9 धावसंख्येवरती वैयक्तिक
आणि नरेश नुकताच आलाय, ज्याने सिंगल काढली होती. आता तो पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. समोरच्या दिशेच्या एंड कडून उत्तरेकडून येणार गोलंदाज केतन मगर. मिड विकेटमध्ये डीप आहे, एक लॉंग ऑफ आहे. आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर. पवनचा वापर केला, प्रॉपरली झाला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलोमध्ये कॉटन बॉल. फलंदाज नरेश टिकली संपुष्टात. विकेटचं पतन झालं. चांगला सामना सुरू आहे बघा. धावा पण येत आहेत आणि इथे 2 षटकाची सुरुवात होत असताना दुसऱ्या पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. बॅटच्या टोला लागला होता चेंडू, अगदी एजला लागला आणि त्या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोकच्या नादामध्ये कॉटन बॉल घेतला स्वतः गोलंदाज केतन मगरने. नवीन बॅटर लवकर पाठवत जा, तुमची बॅटिंग लाईनअप सेट ठेवाताच आधीच करा प्लीज. आम्हाला आज वेळेबाबत फार मोठं सहकार्य पाहिजे, कारण काल वेळेच्या अभाव आम्ही शेवटचा सामना आज सकाळी खेळवला. तर कृपया आज असं होऊ नये अशी आपण दक्षता बाळगा. नवीन बॅटर येतोय इन ॲट 4 मेघनाथ. नावामध्ये फार मोठा दरारा आहे मेघनाथ, जसा गोरसेचा मेघनाथ केणे. आणि हे मेघनाथ महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत. हो हो, जबरदस्त कार्य आणि जनतेचं संरक्षण करणारे व्यक्तिमत्व. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. महाराष्ट्र पोलीस. पी फॉर पोलाइट, ओ फॉर ओबेडियंट, एल फॉर लॉयल, I for intelligent, C for careful, E for efficient. मिस्टर पोलीस मेघनाथ सज्ज सामना करण्यासाठी केतन मगरचा. शॉर्ट प्लेन टर्न करायचा प्रयत्न होता कमरीच्या जवळून. पंचांनी निहाळलं, पाळलं, इम्पॅक्ट चेक केला, फिनिशिंग तो डिलिव्हरी चेक केला आणि वाईटचा इशारा. राज पाटील वेलकम फ्रॉम समीर इरण कुकसे, आपलं हार्दिक स्वागत. राज पाटीलने काय परफॉर्मन्स दिलं होतं आई गावदेवी बाबगावच्या त्या स्पर्धेमध्ये. फायनलिस्ट आणि चॅम्पियन पद पटकावलं केवळ राज पाटीलच्या पहिल्या षटकाच्या जोरावर. काय षटक हाताळलं होतं, त्याच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट षटक त्याने हाताळलं, हे मी तिथं उल्लेख केला होता. राज पाटील आलाय यावेळेला. इथे शॉर्ट आर्म लेंथ होता आणि त्याला पुलचा प्रयत्न अपसफल ठरला. तिथे काहीच मिसफिल्डिंग. सिरताज कडून लेग स्लिपला कव्हर करे, एक धाव कव्हर केली वेगाने महाराष्ट्र पोलीस मेघनाथने. धावसंख्या 1ने बराच वेळानंतर फुलत असताना 16वर. त्याआधी आपण बघितलं आपण की पहिल्या षटकात 13 झाल्या होत्या, त्यानंतर आपण बघितलं की विकेट आली, वाईड आली आणि आता सिंगल आली आहे. पहिल्या षटकामध्ये 14, एक गडी बाद झाला होता. तो आतापर्यंत धावसंख्या 16 पाहतो आपण. आता स्ट्राईकला संकेत दो, फ्रंट लाईनला स्ट्राईकला आला होता, ओपनिंगला आला होता, तो सामना करतोय. शॉर्ट प्लेनचा बॅट चिकडा पुन्हा सिरताजनी झेल ओ रिलॅक्स जाईल. कॅच टेकन फ्रॉम फर्स्ट स्लिप. वा, फर्स्ट क्लास टेकन. फलंदाज बाद. बघत राहिला, पण तो त्यांनी बिझनेस मध्ये सुद्धा फार 1000 कोटींचं अधिराज्य निर्माण केलंय, साम्राज्य निर्माण केलंय. विवेक ओबराय तो सुद्धा तिसरा प्लेअर होता फिल्डिंग करण्यासाठी. धावसंख्या 16 वरती पाहतो आपण. दुसरे षटक सुरू असताना 3 गडी बाद झाले. संकेत सुद्धा नुकताच बाद झाला, त्याचा हा झेल बघितला, बॅकफुटला गेला आणि तिथे अगदी सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह पाहतो आपण. तितकंच लाजबाब फिल्डिंग सुद्धा झालं. बॉलरच्या हातात जाईपर्यंत सिंगल. नवीन आलेल्या बॅटर कडून चांगलं तालमेल बघितलं, लगेच त्यांनी स्ट्राईक रोटेट केली आणि जो सेटल झाला बॅट्समन मेघनाथ त्यालाच संधी दिली. धावसंख्या 17 पाहतो आपण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम कळंबोली संघाची. स्वर्गीय समीर स्मृती चषक, आमचे वन मॅन शो अकाजी ठाणगे प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देत असताना आपटी दिली आणि चापट चाबुक शॉट फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. खणखरी षटकार मेघनाथचा षटकार.
मान्यवर सुद्धा खुश झाले बघा. पाहतोय आपण मान्यवरांना आपल्यामध्ये विनोदजी मते सुद्धा अगदी रेबॅन गॉगल धारण करून डॅसिंग व्यक्तिमत्व ह्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, लुप्त उठवत आहेत. आणि शॉर्ट ऑफ लेन हा गुन्हा केला बॉलरने आणि त्याला रिमांडमध्ये घेतलं या पोलिसने. मेघनाथ साहेबांनी षटकार खेचला. धावसंख्या 6 फुलत असताना 23 वर जबरदस्त इथे सामना सुरू आहे. दुसरं षटक सुरू असताना पूर्णपणे तालमेल चांगला बॅट आणि बॉलचं दाखवत असताना मेघनाथ चांगले प्रॅक्टिस करतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना. हो, बॅट अँड पॅडच्या मध्ये खोदून काढणं भाग पडलं, पूर्णपणे डांबून ठेवलं, बांधून ठेवलं गोलंदाजाने. सांगितलं मेघनाथांना की सर मी सुद्धा प्रॅक्टिस करतोय, मी तुम्हाला थांबवू शकतो. आणि थांबवलं. या चेंडूमध्ये डॉट काढला. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 23. सन्माननीय निलेशजी शेलार साहेबांचं जे आगमन झाले, आपण त्यांचा इथं सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. तर मी विनंती करतोय मंडळाच्या वतीने आमचे आदरणीय यशवंतजी ठाणगे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आपले निलेशजी शेलार साहेबांचा, नरेशजी शेलार साहेबांचा इथं सन्मान करावा. नरेशजी शेलार साहेब, कृपया आपण हा सन्मान स्वीकारा. जे मनसेचे चांगले कार्यकर्ते आहेत, फार मोठं पद ज्यांच्या हाताशी आहे, मनसेचे स्वयंरोजगार विभाग प्रमुख आहेत शेलार साहेब, त्यांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुगीचे दिवस आलेत साहेब, आता काळजी करू नका. आणि येणार जो प्रयत्न केला आपण मागच्या 20 वर्षांमध्ये त्याचं फळ आता मिळणार आहे. आणि जास्त मेहनत केली की ते फळ मिळणार परमनंट असतं. लवकर जे फळ मिळतं ना सर, ते आधी टिकत नसतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट. आपल्यासोबत उद्धव साहेब आहेतच. इथे विनोदजी मध्ये सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. सर्वांच्या नजराच्या युतीमध्येच आहेत आणि आमच्या नजरा विनोद मध्ये साहेबांकडे आहेत. या विनोद मध्ये साहेब आपण सन्मान स्वीकारा. मी पुन्हा विनंती करतो यशवंत ठाणगे साहेबांना आपला शुभ हस्ते हा येतोची सन्मान करावा आपल्या ह्या व्यासपीठावर. त्यानंतर आपल्यामध्ये संतोषजी जाधव सुद्धा आहेत आपल्यामध्ये, त्यांनी सुद्धा अनेकांचे सन्मान घेतले. आता आपण त्यांचा सन्मान घेऊ. हा सन्मान होत आहे यशवंतजी ठाणगे साहेबांकडून विनोद मध्ये साहेबांचा, ज्यांचं मी बॅनर बघितलं सकाळी आपल्या मैदानामध्ये आहे, त्यांचं बॅनर फुललेलं आहे. फुल टॉस, अभियंते आहेत, इंजिनियर आहेत. इथे फुल टॉस आणि बीमरचा इशारा ओव्हर द वेस्ट. पंच दर्शवत आहेत, त्यांचा सिग्नल देत आहेत ते की मी पुन्हा चेक करतो. बॉलरचं इथं ऑब्जेक्शन आलंय. तिसरे पंच या. हा सिंगल आला आणि आपण या ठिकाणी सन्मान पावड्यांचं घेतोय. संतोषजी जाधव साहेब, आपण सन्मान स्वीकारा. पुन्हा मी विनंती करतो यशवंतजी ठाणगे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ इथं सन्मान करावा. आपल्या ह्या स्वर्गीय समीर स्मृतीच्या निमित्ताने इथे फुल टॉस दिला होता. त्या दरम्यानमध्ये समोर व्ही शेपमध्ये ड्राईव्ह करत असताना पंचांनी जसा सिग्नल दिला तसं अगदी गोलंदाजाने आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपाला आव्हान देत असताना तिसऱ्या पंचाची मागणी, नोचा इशारा. मेहताब खोत सरांचा इशारा, नो +1. 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे करेक्टेड आपण पाहतोय ती 25 वरती आता आहे, कारण स्क्रीनवरती थोडंसं एक धाव वाढली गेली होती. काही प्रॉब्लेम नाहीये. तर इथे बरोबर करेक्शन केलं आम्ही. धावसंख्या 25. पहिल्या षटकात 14, आता त्यानंतर 9 आल्या आणि हे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये 2 आल्या, म्हणजे 23 + 2 25. सन्माननीय रोहितजी तुंगारे साहेब या, आम्ही आपल्याला पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे मंचावरती या. वेलकम रोहित साहेब या. रोहितजी तुंगारे. आणि आता स्ट्राईकला असेल दीपक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मेघनाथ जाणार की मेघनाथ स्ट्राईकला येत आहेत. मेघनाथ दिसतात मला स्ट्राईकला. मेघनाथच आहेत सर. उंचपुरे पोलीस म्हणजे मेघनाथ. त्यांची शरीर यष्टीच सांगत असते की ते पोलीस का बनलेत. त्यांची बॉडी फिटनेस, त्यांची उंची, ते आवश्यक असतं. काहीतरी 5.5 फूटच्या वर लागते ना सर. त्या नियमामध्ये बसलेले. आणि मेन म्हणजे त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. कॉन्फिडन्स, स्वतःमधली चमक धमक, त्या प्रॅक्टिस सरावामध्ये फार मोठं अथक परिश्रम करावे लागतात. पोलीस बनणं साधी गोष्ट नाही आहे. पूर्णपणे स्वतःचं फिटनेस, मानसिकता अगदी प्रबळ दाखवावी लागते, प्रबळ इच्छाशक्ती. आणि जो त्यातला दावेदार असतो त्यालाच पोलीसमध्ये अगदी समाविष्ट केलं जातं आहे. धावसंख्या इथे पाहतो आपण 25 वरती. पहिला चेंडू पडला तो नो होता. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट, सुपर हिट, सिंगल, डबल, ट्रिपल, 4, सिक्सर, विकेट की डॉट. राऊंड द विकेट गोलंदाज.
मेघनासाठी समोर टोलवलाय, मिस्टामिक स्टोक आहे, विकेट किपर जातोय, चेंडूच्या खाली झेल टिपला पण तो फलंदाज बाद होणार नाहीये फ्रीट असल्यामुळे. सिंगलची प्राप्ती धावसंख्या 1 पुढे 26 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम कळंबोली संघाची 3 गडांच्या मोबदल्यात. सूर्यदेवता काहीशी आज लपाछपी खेळते असं वाटतंय. कालच्या दिवसामध्ये ऊन तापलं होतं, आता काहीसं आपल्याला अनुकूल वातावरण तयार करून देते की माझ्या लाडक्या मुलांना ही समीरची कृपा आहे आपल्या की जास्त उन्हाचा त्रास होऊ नये, त्या कारणाने अनुकूल स्थिती निर्माण झाली. बघा समोरच्या दिशेने दाट झाडं झुडपं, डोळ्यांना मंत्रमुग्ध करणारा समोरच खेचलाय, समोर स्टेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ च्या खाली झेल टिपलाय, फलंदाज दीपकची केली संपुष्टात झेलच्या रूपात. तोफा कबूल है आणि कबूल केला बॅटरने सुद्धा आणि कबूल केला तिथे फिल्डरने सुद्धा. फिल्डिंगचा आपण स्थान जर बघितलं त्याची शरीर भाषा सांगत होती की तो इतका कॉन्फिडंट नव्हता झेल घेण्यामध्ये. जसं त्याने हाताच्या कवेमध्ये दोन्ही हात जसे आणले चेंडूच्या खाली, अगदी तो झेल तिथे अडकला गेला, त्या पूर्णपणे सापल्यामध्ये अडकला, त्या गळामध्ये अडकला आणि विकेटचं पतन झालं. या गोष्टी सुद्धा क्रिकेटमध्ये होतात. कधी कधी झेल घेतले नसतात तर टिपले असतात, टिपलेले नसतात तर ते चिकटलेले असतात, चिपकलेले असतात. या गोष्टी पाहायला मिळतात. आणि या सीझनचा सर्वात उत्कृष्ट झेल काल टिपला गेला, अगदी विसरू शकत नाही. बंटीस्फोर बोरिवलीच्या आतिश पाटीलने पॉइंटला काय झेल टिपलाय. फुलटॉस घेतला, तो पुढे जाऊन पावलाचा वापर केला, ड्राईव्ह केला, आनंद कार्पेट जातो, मिडविकेटचा फिल्डर तिथे तैनात असताना अगदी चांगल्या स्टान्समध्ये पायांची घडी करून चेंडूला अडवलंय. बघा ही पद्धत सुद्धा महत्वाची असते. ही पद्धत रवी शास्त्रींनी सुरू केली, आपल्या भारतीय संघाचा खेळाडू ज्याने पहिल्यांदा रेकॉर्ड केला होता 6 चेंडूमध्ये 6 षटकार. आणि आता ते जबरदस्त कॉमेंटेटर आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना फॉलो करतो. बरे ते इंग्लिश करतात पण त्याचा तो आवाजाचा दरारा खूप छान असतो. फॅन्टॅस्टिक कॉमेंटेटर रवी शास्त्री. इंग्लंड टीमचे कोचिंग सुद्धा केलं, इंडियाची सुद्धा केली. इथे मात्र उडवलाय फुल टॉस, पुन्हा चेंडूच्या खाली बॅटला टाकलं होतं, तिथे 3 फिल्डर पोहोचले. बघा झेल काय मिळाला नाही पण धावा नक्की मिळत आहेत. जो बॅटर नवीन आलाय सचिन, त्याच्या खात्यामध्ये धावांची वाढ पंच तिथे पाहतायत, काहीतरी चेक करतायत आणि संघाच्या खात्यामध्ये भर होत असताना इथे बघूया धावसंख्या जोडली जाते आणि वाढवली जात असताना पोहोचली आहे 30 वर 30. यस, 3-0 ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील इनिंगची 2 चेंडू शिल्लक आहेत, अजून 4 चेंडू लिगल झालेत, 5 पडले होते. आणि हा फटका मेघनाथनी मारला, त्यांनी कॅप काढली, रिमूव्ह केले, परंतु त्याच्या बॅटमधून ह्या 3 धावा आल्या. माफ करा, 2 नव्हे तर 3 धावा आल्या, म्हणून तर 30 झाल्या. 27 अधिक 3. आता सचिन स्ट्राईकला असेल, सेकंड लास्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा पावलाचा वापर जाऊन पुढे घ्यायचा प्रयत्न होता, बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू कदाचित पायाला लागला की काय. लाऊड अपील. येस, पंचाचा इशारा लेग बायचं. बघा किती पंचांनी तिथे अगदी निर्णय क्षमता चांगली दाखवली. बघा जास्त वेळ न घेता अचूक निर्णय कसा द्यायचा याचं प्रात्यक्षिक दाखवतात आमचे 3 पंच, स्वप्नील पाटील सर, तसेच पंकजी भगत सर आणि आपले मेहताब खोत सर. आणि आताच मला ऐकायला मिळालं की आपले गोकुळ पाटील सर सुद्धा येऊन गेले, परितजी महाजन येऊन गेले, शेखरजी आपल्यामध्ये बसलेत. त्यांचं हे प्रेम स्वर्गीय समीरच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा दर्शवलं की आपल्यामधून जो निघून गेला आपला सर्वांचा लाडला, त्याच्यासाठी आपण आपला वेळ खर्च केला पाहिजे. त्याच्या स्पर्धेला 4 चंद्र लागण्यासाठी आणि तो प्रयत्न केलाय या तिघांनी पण, शेखर दळवी, गोकुळ पाटील आणि परेश यांनी. लॉब केलाय, हो उडवलाय, जबरदस्त टोला, गगनचुंबी गगनभेदी षटकार खेचलाय मेघनाथने. आणि जसा हवा तसा चेंडू जर मिळाला तर त्याचा समाचार घेणारच बॅटर. या शेवटच्या मोमेंटमध्ये, शेवटच्या चेंडूमध्ये हा टार्गेट सेट करा षटकार ठोकलाय. धावसंख्या 37, 38 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी ठेवलंय. एक स्पोर्ट ढोले संघापुढे टीम कळंबोलीने मस्त टार्गेट आहे, छान फायटिंग स्कोर निर्माण झालाय. आणि आम्ही नवीन सामन्याचा टॉस करतोय. आम्ही लगेचच सन्मानी आपले पाहुणे, मनसेचे जबरदस्त व्यक्तिमत्व, कार्यकर्ते, स्वयंरोजगार विभाग प्रमुख नरेशजी शिला साहेबांकडून आपण करूया टॉस नवीन सामन्याचा. सामना आहे सरस्वती स्पोर्ट्स खालिंग विरुद्ध समीर 11 विकी स्पोर्ट्स कुकसे.
4 ओव्हरची मॅच. सन्माननीय नरेजी शेला साहेबांच्या शुभ हस्ते पकडतो आपण टॉस. या नवीन सामन्याचा सर्जी या. आकाश जोशी कॅप्टन फ्रॉम कुकसे आणि खानविलचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत, हेमंत आणि नरजी शेला साहेब या आपण सेंटरला. आपल्या शुभ हस्ते महत्वाचा टॉस. आपल्या सोबतीला समीर सुद्धा आहेत, स्वर्गीय समीर. समीर स्मृती चषक कॉल परंतु आला जय हनुमान. टॉस जिंकलाय कुकसे संघाने. धन्यवाद. आपल्या शुभ हस्ते सर द्या टॉस विनिंग कॅप्टनला. पेस्ट्री स्पॉन्सर फ्रॉम मनोज भामरे. धन्यवाद. आपण असं नसतं वा. आकाश टॉस जिंकलाय जय हनुमान. हा आवाज का दिला आपण? तुम्ही स्मृती कॉल होता की जय हनुमान संजय स्मृती टॉस आपण जिंकलाय. येस टॉस तू तेच विचारलं की ठीक आहे हरकत नाही. टॉस जिंकला. हॅलो फिल्डिंग आणि तुला समीर बद्दल काय म्हणायची इच्छा वाटते? चांगला मित्र होता. समीर आमचा कॉलेज फ्रेंड होता आणि चांगला व्यक्तिमत्व होता. येस आणि समीर आता आपल्या संघात दिसत नाही, आपल्या परिसरामध्ये दिसत नाहीये. तुम्ही जेव्हा एखाद्या क्रिकेट खेळत असता त्यावेळेला तुम्ही समीरला कधी फील करता, त्याची आठवण होते तुम्हाला? हो नक्कीच. येस आकाश, तुला कॅप्टनची धुरा देण्याचं कारण काय? की तुझा चांगला खेळ होतो की तू लकी आहेस? मी लकी आहे असं. कुठलं लक ठरलंय असं? प्रत्येक टॉस जिंकतो मी म्हणून येतो. आता निर्णय काय? फिल्डिंग. फिल्डिंग. चला हेमंत तुम्हाला बॅटिंग करायचे. किती धावा योग्य असतील खानविली संघाकडून? 40+ पुढे जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि तुझं मत समीर बद्दल? समीर तर माझा चांगलाच मित्र होता आणि त्याला खूप मिस करतो. आपले वावलीवाल्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. आमचा धन्यवाद वगैरे. तुझ्या पाठीमागे शेखरचा हात कसा आहे? शेखर आमचे भाऊच आहेत आणि चांगला आहे. ठीक आहे. चला हेमंतचे भाऊ शेखर. आणि टॉस जिंकला तो आकाश जोशीने, म्हणजे कुक संघाच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले खानविल संघाला. जेव्हा आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये धावांचा पाठला कसा होईल ते आपल्याला ऐकवतील आमचे रिस्पेक्टेड कॉमेंटेटर गणेश गायकवाड सर. धन्यवाद. ओव्हर टू यू. निश्चितच 38 धावांचं लक्ष असेल. धावफलकावरती 37 धावा झळकल्या गेल्या. विजयाचं लक्ष 38 धावांचं. शाहिद आणि साहिल ही जोडी सलामीची. गोलंदाज सुजित. सुजित मॅन फ्रॉम कळंबोळी. डोहळे जी डोहळे संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. विजयाचं लक्ष मापक आहे थोडंसं, परंतु मापक म्हणता येणार नाही कारण 3 षटकाचा सामना आहे. 12.6च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू सुजित. ते तर्रार मारा मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांना चुकी घडली. या चुकीला माफी नाही. झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान होचा आशीर्वाद दिला गेला. एकेरी धाव जोडली गेली. शाहिद स्ट्राईकवर येतोय. साहिल एक धाव. विजयाचं लक्ष 38 धावा. SD डोळे इन्फॉर्म फलंदाज सिरतजबाई शेख यांनी अतिशय सुंदर खेळी केली आणि त्या जोरावर आपल्या संघाला विजय केलेले आहे. निलेश गोडुंजे सचिन गोडुंजे यांचा हा संघ आहे. अत्यंत मौलिक असं योगदान सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सचिन गोडुंजे साहेब असतील, निलेश गोडुंजे. दरम्यान अतिशय सुरेख देखणा प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. उच्च विद्याविभूषित या गावातील इंजिनियर आहेत. भिवंडी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. आपली रजा घेत आहेत. धन्यवाद विनोदजी मते साहेब. आपल्या उपस्थितीनं निश्चितपणे या स्पर्धेला 4 चान लागलेले आहेत.
दरम्यान डावलकावची धाव धडकत आहेत बिनबाद 5. मंगेश भुते साहेब यांच्याकडनं अनेक शुभेच्छा आलेल्या आहेत याची डोळे संघासाठी. दरम्यान फुल्लर लेन चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. या ठिकाणी मंगेश भुते साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आज शानूचा वाढदिवस आहे. एच डी डोळे संघाचा खेळाडू आहे. शानू तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजचा वाढदिवसा दिवस हा तुझ्यासाठी यशदायी फलदायी आणि तुझ्या संघासाठी यशदायी ठरावं याच शुभेच्छा मंगेश भुते. त्याचप्रमाणे समालोचन कक्षाच्या माध्यमातून आम्ही तुला देत आहोत. आयोजकांच्या माध्यमातून निश्चितपणे समीर स्मृती चषक 2026 शानू शेख याला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 9 धावा वंडर बॉय बबलू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 84 सिरीजचा दावेदार आहे तो, ज्यांच्या नावावर कोरल्या गेल्या. दरम्यान एका टप्प्याच्या सायना चेंडू पुन्हा लॉंग लेगच्या क्षेत्रात 100वा चौकार जोडला जातोय. अतिशय देखणा चौकार आपला पाहायला मिळतोय. साहिलच्या नावावर 100वा चौकार कोरला गेला. टाळ्या वाजून दाद द्या. चौकारांची या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साहिल शेखच्या नावावर कोरली गेली. 100वा चौकारच्या नावावर कोरला गेला. कल्पेश उर्फ बबलू पाटील यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. समीर स्मृती चषक 2026 समीर 11 कुकसे या नावानं त्यांचा संघ सहभागी होतोय. धावफलकाची धाव धडकल्या 13. विजेचं लक्ष 38 धावांचं. गोलंदाज सुजित सामोरा जाईल तो साहिल. सलग 3 चौकार मारलेले आहेत. पुन्हा चकटच्या पटक्याचा वापर केला गेला. थडम्याच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 1 धाव पूर्ण. 14 धावा. वेलकम बबलू पाटील. चेतन पाटील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आहेत. क्या बात आहे. चेतनच आहेत ना. नजीम गुल्ली आहेत. दरम्यान एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा किस्सा काय मला माहीत नाही. दरम्यान झेल टिपला गेलाय. नाराज झाला. योगीने नाव दिलेलं मला माहीत नव्हतं. नाही तर यापूर्वीच मी नजीम गुल्ली बोललो असतो. नाराज झाला असेल तरी असू द्यात, आपलाच आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. नवा फलंदाज शानू आज ज्याचा वाढदिवस आहे. वेलकम. टाळ्या वाजून आपण दाद देऊया. शानूचा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शानू शेख. आमच्यावरचा मंगेश भुते यांनी माहिती पोचवली. शानू बघूया वाढदिवस कसा साजरा करतो. मगाशी स्ट्राईक मिळालीच नाही, रनआउट झाला. बर्थडे सॉन्ग दरम्यान हलक्या हातानं चेंडू तटावला गेला. एकेरी धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रन बिटवीन द विकेट. क्या बात आहे. निश्चितच खूप सुंदर प्रयत्न शानू आणि साहिल यांचा. 2 धावा 16 धावा. शानू शेख सुंदर साथ देत आहेत.
साहिल शेख यांना 16 धावा धावफलकावरती. विजयाचं लक्ष 38 धावांचं आहे. साहिलला मगाच्या सामन्यातली चूक निश्चितपणे कळलेली, आता मात्र कल्पकतेचा वापर करतोय, आपल्या बुद्धिचातुर्याची ओळख देतोय. एकेरी धाव मिळेल. चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तटावला होता. 17 धावा. समीर 11 कुक्षे संघाला आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. जो संघ PTCतील क्रमांक 1चा दावेदार आहे. मागील 25-30 वर्षाचा आपण विचार केला तर जय गणेश वाफाळे, विकी स्पोर्ट कुकसे अनेक संघांनी प्रथम क्रमांकाचा दावा निश्चित केला. सरस्वती खालिंगने सुद्धा विवेक शिलांचं आगमन झाल्यानंतर 1चा दावा निश्चित केला. जय श्रीराम दांबूळपाडा संघाने पण दावा निश्चित केला. परंतु अधिराज्य गाजवलं ते जय गणेश वाफाळे आणि विकी स्पोर्ट कुकसे संघानं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच मोठा आवाज काढत या ठिकाणी ताकद लावण्याचा प्रयत्न आणि चुकी घडलेली आहे. क्षेत्ररक्षकांना झेल टिपला, मात्र रेलिंगला स्पर्श झाला आणि धावा मिळतील या चेंडूवरती. पंचांचा इशाऱ्याची वाट बघूया. 6. खूप चांगला झेल पकडला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं तुषार घरतनं. मात्र चुकी घडली. किरण दादाला अभिवादन करणारी ही टीम आहे, कळंबोळी टीम, आई गावदेवी कळंबोळी संघ. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित फुल टॉस चेंडू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. धावा 9 धावा विजया. लग 2 षटकार. पहिल्या षटकारांची पहिली हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळेल का? चौकारांची झाली, आज झाली ती पण, आणि याच सामन्यात झाली. साहिल शेखच्या नावावर कोरलं गेलंय आणि शानू शेख या फलंदाजाला संधी आहे षटकाराची हॅट्रिक पूर्ण करण्याची. निश्चितच वाईट चेंडू, म्हणजे अजूनही संधी आहे. 1 धाव मिळेल. 30 धावा. 8 धावांची गरज आहे. शानू शेखला संधी आहे. बड्डे बॉय सलग 2 षटकार. तिसरा षटकार जोडेल काय? या स्पर्धेची पहिली हॅट्रिक षटकारची पाहायला मिळेल काय? नरेश. आणि निश्चितच मात्र शॉट एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू सीमारेषा पार, चौकार जातोय. धावफलकाची धाव धडकतायत 34. षटकाराची हॅट्रिक पूर्ण करता आली नाही, मात्र 2 सलग षटकार आणि 1 चौकार जोडला त्याने. दरम्यान पुढचा चेंडू नरेश. निश्चितच डाव्या यष्टी जास्तीचा बाहेर, पंचांचा इशारा वाईट. धावफलकाची धाव धडकतायत 35. 3 धावा दूर आहे. HG डोळे संघ दमदार कामगिरी करणारा हा संघ. साहिल शेख मगाशी चुकी केली होती, कारण स्वतः या ठिकाणी खेळपट्टीवर ठाण मांडून राहणं अत्यंत गरजेचं असतं. अगदी बबलू पाटील यांच्याशी मी चर्चा केली. काही खेळाडू आणि जे जिंकण्यासाठी खेळत असतात. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच स्ट्रेट ड्राईव्ह, एकेरी धाव जोडली जाईल. त्यावेळेस मी बबलूला म्हणालो होतो, बबलू काही खेळाडूंचं मला निश्चितपणे कौतुक वाटतं, विशेष करून सुरेश पारधी, कारण या ठिकाणी शेखर दळवी नो डाऊट अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आहेत
आपण कल्पेश बबलू पाटील यांची तुलना करू शकत नाही, आपण महेंद्र मागे यांची तुलना करू शकत नाही. पण जिंकण्याची भूक जी सुरेश पारधी यांच्याकडे आहे ना, ती अत्यंत अलौकिक आहे. तो जिंकण्यासाठी खेळत असतो. हे टॅलेंटेड क्रिकेटर आहेत. कारण तुम्हाला सांगतो 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पडघा वाफाळे येथील स्पर्धेमध्ये बबलू पाटील आणि BCC बोरली यांच्यातील सामना होता. जवळजवळ पंचांचा एक निर्णय चुकलेला होता. रनआउट असलेला याला नॉटआउट ठरवलं गेलं. त्यानंतर यायाने विजय साकारला, आपल्या संघाला विजय केलं. तिथे विकी स्पोर्ट कुकचे संघ पराभूत झाला. परंतु खुल्या दिलानं आणि खुल्या मनानं तो पराभव म्हणजे पंच चुकू शकतात हे मान्य करून स्वीकारणारा बबलू पाटील हा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर का महान आहे आणि बबलू पाटीलच्या नावावरती 84 सिरीज का कोरल्या गेल्यात त्याचं प्रतीक तिथं पाहायला मिळतंय. दरम्यान धावा धडकल्यात. 36 धावा, 2 धावा विजयापासून दूर आहे. तर बबलू पाटील महान आहे त्याला कारण तेच आहे की खिलाडू वृत्ती त्याच्याकडे आहे. कारण चुकलेल्या पंचांचा निर्णय अंतिम सामन्यामध्ये एखादा खेळाडू स्वीकारू शकते, कोणीच मान्य करणार नाही. पण बबलू पाटील यांच्याकडे ती क्षमता आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चॉप केला, चेंडू हवेत गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सोडलेला आहे. धन्यवाद. कारण दोन्ही संघाची धावसंख्या समान झालेली आहे. इथून एखादा फलंदाज बाद होणं, परत तंबूत जाणं. रोहित तुंगारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच या पद्धतीनं विजय साकारला गेलेला आहे. अभिनंदन SD डोळे. अँड हार्ड लक, टफ लक. निश्चितच कळंबोळी संघ, मेघनाथ, नरेश, दीपक, हार्ड लक